हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत रेने डेकार्त. ओके, जर तुम्ही माझा फर्स्ट व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, कारण याच्यासाठी तुमच्या या व्हिडिओबद्दल जे तुमचे कॉन्सेप्ट आहे ते पूर्ण क्लिअर होणार आहे. कारण आपण या व्हिडिओमध्ये काय बघत आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं असते. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ बघत आहोत रेने डेकार्तजीचा आणि त्याच्यामध्येही आधुनिक बुद्धिवादाचे जेव्हा जनक म्हणून त्यांचा जेव्हा उल्लेख केला जातो, त्यामध्ये त्यांनी पुस्तकाची रचना जी केलेली होती त्याचे त्यांचे खूप सारे ग्रंथ इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्यांच्या ग्रंथामध्ये एक वेगळंच युनिकनेस आहे, एक वेगळेच विचार त्यांनी आपल्या पद्धतीमध्ये मांडलेला आहे. आणि हे असे तत्त्वज्ञानी होते की ज्यांनी आपली पद्धती निगमनात्मक तत्त्वज्ञानानुसार मांडलेली असणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया. डेकार्तजींनी जी पद्धती मांडलेली आहे आणि त्या तत्त्वज्ञानात या पद्धतीची आवश्यकता का बरं आपल्याला पडलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. आता एखाद्या गोष्टीचं आपल्याला जेव्हा आपण म्हणून की आवश्यकता असते, त्याची नीड्स असते, तेव्हाच आपण त्या गोष्टीचा विचार करत असतो. आणि जेव्हा गरजच नसेल तर तुम्ही तर व्हिडिओ पण बघणार नाही. पण तुम्हाला जेव्हा गरज वाटणार तेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार, एखादे पुस्तक वाचणार, एखादं कोणत्या त्या रिलेटेड एखादा टॉपिक वाचणार. बरोबर आहे? जर आवश्यकताच नसती पडली तर तुम्ही वाचणार आहात का? नाही. त्याचप्रकारे हे आहे की रेने डेकार्तची जी पद्धती मांडलेली आहे त्यांनी, त्यामध्ये तत्त्वज्ञानात्मक पद्धतीचा जेव्हा विचार करायची जेव्हा आवश्यकता पडली आणि ती का बरं पडलेली आहे हाच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. ते म्हणतात की डेकार्त जी आहे त्यांनी गणितज्ञ होते. ठीक आहे, म्हणजे त्यांचा गणिताचा काय तर सखोल इथे आपल्याला अभ्यास पाहायला मिळत आहे. गणिताच्या पद्धतीने ते प्रभावितही झाले होते. आता बघा, कोणाला कुठलं सब्जेक्ट आवडते, कोणाला वेगळा सब्जेक्ट आवडते. जसं रेने डेकार्तजींना काय आवडत होतं, गणिताची पद्धत आवडत होती, म्हणून त्यांना गणित हे काय ते एकदम प्रभावी आकर्षण वाटत होतं त्याबद्दल. ठीक आहे, ज्याप्रमाणे गणितात निश्चित ज्ञानप्राप्ती होते किंवा गणिताच्या सहाय्याने निश्चित आणि सत्य ज्ञानाची प्राप्ती होत असते, अगदी त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानातही निश्चित ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. ओके, काय म्हटलं गेलेलं आहे, त्यांचं मत काय आहे? ते म्हणतात की मला गणित आवडत होतं, मला गणिताची पद्धती सगळ्यात प्रभावी वाटत होती. का बरं? की मला जे निश्चित ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर मला गणिताद्वारेच निश्चित ज्ञान प्राप्त होत असते. जसं म्हटलं की निश्चित ज्ञान, आता तुम्हाला वाटलं की अरे गणितामध्ये कसं निश्चित ज्ञान असलं पाहिजे. आता बघा, 2+2 केल्यावरती बरोबर 4च येणार आहे, निश्चित ज्ञान आहे. असं तर नाही म्हणणार की मॅडम 2+2 4 केल्याच्या नंतर काय 6 होणार आहे किंवा 5 होणार आहे, असं नसते ना. म्हणून तुम्ही जगाच्या कुठल्या पण कोपऱ्यात जा तर 2+2 बरोबर 4च होणार आहे. याला काय म्हटलं, निश्चित ज्ञान म्हटलं जात असते. ठीक आहे, तर ते म्हणतात की मला पण तसंच तत्त्वज्ञानातही निश्चित ज्ञान प्राप्त झाला पाहिजे असे डेकार्तना वाटत होते. आणि म्हणूनच त्यांनी ही पद्धती तंत्रज्ञानात अवलंबविण्याचा काय केलं, त्यांनी प्रयत्न केलेला असणार आहे. ते म्हणतात की मला तंत्रज्ञानात्मक म्हणजे पद्धतीमध्ये ही पद्धती पाहिजे नाही, पण ती कशी असली पाहिजे, म्हणजे निश्चित ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणूनच रेने डेकार्त म्हणतात की मला ही जी पद्धती आहे का बरं आवश्यक वाटलेली आहे, म्हणून ते म्हणतात की मला या पद्धतीचे जेव्हा नीड्स कळेल तेव्हा मला ही पद्धती काय असणार आहे, प्रभावी ठरणार आहे. म्हणजे मी गणितामधला पण जो विचार आहे तेही तत्त्वज्ञानानुसारच मला इथे निश्चित असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून डेकार्तच्या विचाराची सुरुवातच संशयास्पदपासून झालेली आहे. आता निश्चित ज्ञान म्हटलं की मला गणितातून होणार आहे, तेच निश्चित ज्ञान मला तत्त्वज्ञानामध्ये पण होणार आहे. आता बघा, कधी पण विचार आपण काय करायचं, डोळसपणे विचार करायचा. एकच पद्धती दोन्ही ठिकाणी लागत असते का? ठीक आहे, आता जर दोन्ही ठिकाणी लागत असेल तर ओके, आणि जर नसेल लागत तर तुमच्या डोक्यामध्ये काय करते, जो किडा नाचत असतो ना, तो डायरेक्ट जोपर्यंत त्याचं उत्तर त्याला मिळत नाही तोपर्यंत तुमचा जो किडा डोक्यातला तो कधी पण काय ते कमी होत नाही, त्याचा जिज्ञासा काय ते वाढत जाते. ठीक आहे, मग तो काय करणार आहे, संशयच घेणार आहे ना. अरे ही पद्धती इथे लागू झाली तर ही पद्धती तिथेही लागू झाली पाहिजे, ही पद्धती मी कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर ही पद्धती मला तिथे लागू पडली पाहिजे, असंच की नाही. मग तुम्ही काय करा, संशय घ्यायला सुरुवात करा. आता बघा, संशय म्हणजे तो नाही संशय जे आपण रुटीन लाईफमध्ये जे आपण घेत असतो कोणावरती, तसा संशय नाही. हे तत्त्वज्ञानात विचारांचे तत्त्वज्ञानी जे विचार करत आहे त्याचा ते काय संशय करत आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये?
त्याने संशयाला सत्यप्राप्तीचे साधन म्हणून स्वीकार केलेले, तेव्हा आपण जुन्या चालीरीती परंपरा त्यांचे संशय पद्धती ज्याद्वारा मूल्यमापन करून तेव्हाच आपणास काय होणार आहे, निसंशय सत्य प्राप्त होऊ शकणार आहे. काय म्हणतात, जेव्हा तुम्ही जुन्या चालीरीतीला जेव्हा तुम्ही आळा घालणार, त्याचे जेव्हा मूल्यमापन कराल, तेव्हाच तुम्ही निसंशय म्हणजे संशयरहित जेव्हा तुम्ही काय करणार आहे, सत्याची खोज करणार आहात. ठीक आहे. आता तुमच्या डोक्यात आलं असेल की जुनी रूढी परंपरा कसं काय. आता बघा, सती प्रथा ही काय होती, जुनी पद्धत होती. काय नवरा मेल्याच्या नंतर त्यामुळं काय जे त्याच्या बायकोला जिवंत त्याच्या चितेवरती ठेवला जात होता आणि तिला जाळलं जात होतं. सती प्रथा सगळ्यांनाच माहिती आहे. आता ही जुनी रूढी परंपरा, आणि नवरा मेल्याच्या नंतर बायकोला त्या अग्नीमध्ये जाळणं हे काय न्यायाची सत्य आहे का, याचा जर विचार केला तर आपण म्हणून की नैतिकच्या दृष्टिकोनातून नाही. पण ही जी जुनी चालीरीती पद्धती आहे, कुठे ना कुठे आपल्याला मोडावी लागत असणार आहे. म्हणून आपण म्हणून की त्याच्यानंतर जेही विचारवंत येऊन गेलेले असणार आहे, त्यांनी ही पद्धती मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता. त्याच म्हणतात की जुन्या परंपरा पद्धतीला जोपर्यंत आपण मोडत नाही, तोपर्यंत आपल्या निसंशय सत्याची ज्ञान इथे प्राप्ती होणार नाही. आलं लक्षामध्ये. उदाहरण, चला मग ते म्हणतात की डेकार्तचेही मत असेच होते. बरोबर आहे, सगळ्यांचेच मत तसं राहणार आहे. आणि सत्यप्राप्तीसाठी आपण स्वतःला जुन्या चालीरीती परंपरा विचार यापासून वेगळे केले पाहिजे. पारंपरिक विचार भावना यापासून आपणास मुक्ती मिळाली पाहिजे. परंतु ते असेही म्हणतात की आपण परंपरागत विचार जुने विचार स्वीकार करू शकतो, परंतु त्याचे मूल्यमापन केल्यावरच. बरोबर आहे, साहजिकच आहे. आता जुन्या परंपरांना विचारांना आपण एकदम तर मोडू शकत नाही. तेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल अरे नाही, ही जी जुनी परंपरा ही चांगली आहे, पण याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं पाहिजे, तर मग ही चांगली असणार आहे ना. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला चांगल्या प्रकारे पण बघू शकता, वाईट प्रकारे पण बघू शकता, दोन्ही प्रकारे बघू शकता. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं मूल्यमापन करा, एका गोष्टीसोबत दुसऱ्या गोष्टीचं जेव्हा मूल्यमापन करा तिसऱ्या गोष्टीसोबत, तेव्हा तुम्हाला कळेल की काय चांगलं आहे आणि काय वाईट असणार आहे. ठीक आहे. यावरून थोडक्यात असे म्हणता येईल की परीक्षित सत्य हे निश्चित सत्य मानले गेले पाहिजे. आणि थोडक्यात यावरून असे स्पष्ट होते की डेकार्त तत्त्वज्ञानाची एक पद्धती म्हणून संशय पद्धतीचा उल्लेख करतात, आणि त्यांच्या मते संशय हाच ज्ञानाचा स्रोत आहे. आणि ज्ञान व्यक्तिगत धारणा नसून समष्टिगत बौद्धिक सिद्धांत आहे. म्हणजे व्यक्तिगत नसून ते काय आहे, सामान्य असणार आहे. ठीक आहे. आता संशय पद्धतीचा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा आपल्याला संशय पद्धतीला विचार करावा लागणार आहे. ते तुमच्या डोक्यात असणार आहे डेकार्त. ओके. त्यानंतर कोण येणार तुमच्या डोक्यामध्ये, डायरेक्ट ह्यूमचा संशयवाद येणार आहे. ठीक आहे, लक्षामध्ये. तर ते म्हणतात की सुरुवातीपासूनच डेकार्तला गणिताची आवड होती. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की त्यांना गणिताची आवड होती, आणि त्या गणिताच्या तत्त्वज्ञानानुसार ते म्हणतात की मला हे जे सत्याचे ज्ञान खोजून काढायचं असेल ते दोन्ही प्रकारे शोधून काढायचं आहे. म्हणून त्यांची संशयाचीच पद्धती इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या मते गणिताचे जे ज्ञान आहे हे कसे असले पाहिजे, म्हणजे निश्चित असलं पाहिजे. आता तुम्हालाही माहिती आहे, जे व्हिडिओ बघत आहे माझा त्यांनाही माहिती आहे गणिताचं जे ज्ञान असतं ते सत्यच असते. मलाही माहिती आहे गणिताचं ज्ञान हे सत्य असणार आहे. आपल्यानंतर जोही व्हिडिओ बघणार आहे, थर्ड असेल, फोर्थ असेल, जोही पर्सन असणार आहे, त्यालाही माहिती आहे की गणिताचं ज्ञान कसं असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे. तुम्ही इथे राहा, नंतर राहा, कुठे जगाच्या एकदम कानाकोपऱ्यात राहा, किंवा आपण म्हणून की तुम्ही पृथ्वीच्याही वरती राहा. ठीक आहे. तर तिथे म्हणतात की 2 + 2 = 4च होणार आहे, 4च होणार आहे. आपण कसल्याही प्रकारचा वादविवाद न करता स्वीकारू शकतो. आता याच्यामध्ये बेवकूफीपणाचेच लक्षण कधी पण ठेवायचं नाही, की जिथे आपल्याला वाटतं की हे खरं आहे तिथे वादविवाद करूनही काही फायदा नसते. ठीक आहे, कारण ते खरंच राहणार आहे. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या जे आपण कोण काढत असतो त्याची बेरीज 180 अंश राहणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वादविवाद घालवायची काही गरज आहे का, नाही. ठीक आहे. त्रिकोण बघितला तुम्ही, ह्या सगळ्यांची काय असते, एक कोण जे असते ते किती असते, पूर्ण 180 अंशाचाच कोण असते इथे पूर्ण हा वाला. आणि हा जो असते हा किती असते, 90 अंशाचा ट्रायंगल बनत असते. याच्यामध्ये कोणी वादविवाद घालणार नाही. आलं लक्षामध्ये. फुकटच्या गोष्टीमध्ये विचार करायची गरज नाही आहे, एवढंच लक्षात ठेवायचं.
अशा प्रकारच्या गणितीय ज्ञानावर आपण संशय घेऊ शकत नाही. जर अशा प्रकारे निश्चयात्मक ज्ञान आपल्यास तत्त्वज्ञानाच्या विविध संकल्पना जसे ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्वाचे जे इत्यादी बाबतीत उपयोगात आणू शकतो ते तात्विक वादविवादाचा शेवट होईल असे आपल्याला काय ते वाटत असते. आता ईश्वराचे अस्तित्व मान्य करायचं आहे की नाही करायचं आहे तुमच्यावरती अवलंबून असते. कोणी आस्तिक असते, कोणी नास्तिक असते, कोणी न्यूट्रल असते. ठीक आहे. आत्म्याचे अस्तित्व जर तुम्हाला दिसत असेल तर ओके, आणि नाही दिसत असेल तर तरी ओके. जास्त वादविवाद घालायची गरज आहे की याच्यामध्ये नाही. आत्मा अमर आहे का नाही आहे याच्यामध्ये आपण जास्त आपण डोकं काही घालणार नाही आहोत आहे ना. नाही तर आपण तर पागल ठरणार आहोत. पहिलेच आपण काय ते फिलॉसॉफर आहोत. आपण फिलॉसॉफीचा विचार करतो तर आपल्याला सगळ्याच परीने विचार करावा लागत असते. एकाच ठिकाणी विचार करून काय फायदा असते का नाही. म्हणूनच ते म्हणतात की याच्यामध्ये तात्विक वादविवादाचा शेवट जर होईल असे त्याला वाटत असते. किंवा वादविवाद म्हटलं की हा तात्विकच होणार आहे. याचा तात्विक म्हणजे याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि म्हणूनच निश्चित आणि स्वयंसिद्ध गणिताची ही जी पद्धती आहे ही तत्त्वज्ञानाची काय आहे पद्धती ठरणार आहे. ओके. आलं त्यांचं निश्चित आणि स्वयंसिद्ध गणिताची जी पद्धती असली पाहिजे. ठीक आहे. सुनिश्चित आणि स्वयंसिद्ध. चला, गणितातील आधारवाक्य पूर्णतः सत्य असतात. तुम्हाला ठाऊक आहे. इथून जर जेव्हा तुम्ही सुरू केलं एखादी गोष्ट गणिताची तर तुम्हाला शेवटपर्यंत त्याची जी रीत राहते ती बरोबर सल्लग तुम्हाला काढावी लागते त्याचा आन्सर येतपर्यंत. ठीक आहे. आणि म्हणूनच त्यांची जी पूर्णता जे आपण बघून हे का असे सत्य असते त्याचाच आधार वाक्याच्या आधारावर इतर वाक्याची सत्यता निर्भर असते. अशा प्रकार तत्त्वज्ञानातही आपण अशा स्वयंसिद्ध आधारवाक्याचा शोध लावला पाहिजे आणि ज्यावर अन्य वाक्याची सिद्धता आधारित असली पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारच्या आधारवाक्याची प्राप्ती आपणास कशी होईल यावर डेकार्तजी म्हणतात की त्यांचे उत्तर काय आहे तर त्या अशा स्वयंसिद्ध आधारवाक्याची प्राप्ती आपणास आंतरिक दृष्टीने अंतःज्ञानाने होत असते आणि त्यालाच डेकार्त काय म्हणतात प्रज्ञा म्हणतात. आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वयंसिद्ध म्हणजे काय. ओके. स्वयंसिद्ध म्हणजे ज्याच्याने तुम्ही स्वतः सिद्ध ते करू शकता. परतः सिद्ध म्हणजे लोकांनी सिद्ध केलेलं असणार आहे. स्वतः सिद्ध जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्या आंतरिक दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. अरे खरंच हे बरोबर आहे का. आपण म्हणतो नाही अरे नाही मी आर्ट्स घेतलं की कॉमर्स घेतलं की मी सायन्स घेतलेलं आहे तर मला कुठल्या गोष्टीकडे जर मी जाईन किंवा मी एखादा मॅनेजमेंट घेतलेलं आहे तर मला कुठे चांगली नोकरी लागेल, पटकन पगाराची नोकरी लागेल आणि मी माझं आयुष्य चांगलं ठेवेल. म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतःला विचार करत नाही आंतरिक प्रज्ञेचे नुसार म्हणून त्यांनी काय दिलेले आहे प्रज्ञा ही जी कॉन्सेप्ट इथे डेकार्तनी आणलेली आहे आणि प्रज्ञेद्वारा सत्यज्ञानाची पण प्राप्ती आपल्याला होत असते. आता बघा कधी कधी तुम्ही विचार करत बसला असाल. खूप लॉंग व्हिडिओ होणार आहे, थोडंसं लक्षात ठेवायचं, एकदम पण होणार नाही आहे. आता बघा कधी कधी काय राहते कधी कधी आपलेच जे आपण क्वेश्चन जेव्हा आपल्या डोक्यात येत असतो त्याचं आपल्याला आन्सर पण आपल्यालाच काढावं लागतं. एवढं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि तेच म्हणूनच म्हणतात की कधी कधी एकटं राहणं पण तुम्हाला शिकलं पाहिजे. किंवा जेव्हा तुम्ही एकटं राहता ना तुम्ही स्वतःशी बोलत असता म्हणजे स्वतःसोबत जेव्हा आपण बोलत असतो ना तेव्हा आपल्याला कळते अरे आपण चांगलं काय आहे वाईट काय आहे, आपल्याला कुठल्या गोष्ट चांगली भेटणार आहे आणि कुठल्या गोष्टीतून आपलं नुकसान होणार आहे हेही आपल्याला कळत असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण डीप जाणार नाही आहोत, लक्षात ठेवायचं. नाही तर त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा लेक्चर घ्यावं लागणार आहे. ओके. आता ते म्हणतात की ही जी प्रज्ञा आहे ही फक्त आपल्याला सत्यज्ञानाकडे घेऊन जायची ते काय ते फक्त एक वाट दाखवत असते आणि ही आंतरिक जी प्रज्ञा आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणूनच ते म्हणतात की तुम्हाला पण एखाद्या गोष्टीचा अडचणी जवळ असेल तर तुम्हाला कळतं अरे नाही मी जर या मार्गाने जर गेलो तर मला पटकन माझी ज्ञानप्राप्ती होणार आहे आणि मी गोल घुमून गेलो तर मला हे भेटणार नाही आहे. आलं लक्षामध्ये. तसंच रेने डेकार्त त्यांना पण वाटलं की नाही आपण जेव्हा गणिताच्या पद्धतीने जेव्हा विचार केला आहे तर हा गणिताचा जो विचार आहे हा युनिव्हर्सल आहे, अनिवार्य आहे, सत्यकडे चालणार आहे. आजही ट्रूथ आहे, उद्याही ट्रूथ असणार आहे, मी नसल्याच्या नंतरही हा ट्रूथ असणार आहे. ओके.
प्रज्ञेद्वारा प्राप्त ज्ञान हाच काय असणार आहे, सत्य ज्ञान असला पाहिजे, त्याचे निष्कर्ष पण असले पाहिजे आणि या सत्यावरच अन्य वाक्याची सत्यता निर्भर असली पाहिजे. म्हणजे एक कॉन्सेप्ट तुम्हाला घेतली की तुम्हाला लगेचच दुसरी कॉन्सेप्ट त्याच्यावरती आधारित आहे हे कळलं पाहिजे. ठीक आहे, म्हणूनच मी म्हणते की तुम्ही माझा पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्हाला सेकंड व्हिडिओ कसा काय कळणार आहे, लक्षामध्ये. म्हणून अन्य वाक्याची सत्यता आधार वाक्यावरूनच निष्कर्षित होते. डेकार्टच्या मते प्रज्ञा जी आहे प्रज्ञात्मक पद्धती आणि त्यानंतर जो 2 आहे तात्विक पद्धती, या 2 पद्धतीच्या विचाराचे जे 4 डेकार्टने जे आपल्याला आता सांगितलेले असतात, ज्याच्यानंतर जे आपण स्लाईड बनवली त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहोत. म्हणून ते म्हणतात की हे जे 2 विचार सांगितलेले, एक प्रज्ञात्मक पद्धती आणि एक तात्विक पद्धती, या 2 तत्वांवरती आपल्याला काय करायचं आहे, 4 जे आपल्याला सांगितलेले आहे मेथड ते आता आपल्याला बघायचं आहे. ते 4 पद्धती कोणत्या आहे, चला. फर्स्ट पद्धती आपलीवाली इथे सांगितलेली आहे की कोणतीही गोष्ट सत्य आहे सिद्ध करता येत असल्याशिवाय तिचा एक म्हणून स्वीकार करू नये. आता इथे सहज झालेला इथे एक करून टाकायचा. ठीक आहे, इथे एक करायचं, थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा ते म्हणतात की कोणतीही गोष्ट जेव्हा सत्य आहे हे सिद्ध करता येत असल्याशिवाय तिचा एक म्हणून स्वीकार करू नये आणि अंततः ज्ञानाच्या आधारे कोणतीही गोष्ट ग्रहण करणे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे ज्ञानाच्या आधारे कोणतीही गोष्ट ग्रहण करणे हे जर तुम्हाला कळलं की कोणतीही गोष्ट सत्य आहे हे जर सिद्ध करत असाल तुम्ही, तर ती काय असली पाहिजे, एक असली पाहिजे. सेकंड आहे कोणतीही काय म्हणून अत्यंत अवघड प्रश्न सोडविण्यापूर्वी त्याचे जेवढ्या लहान लहान भागात विभाजन करता येईल तेवढे करावे. काय म्हणजे बघा, तुम्ही अणू बघितलेला आहे, अणूचे जेवढे विभाजन करा तेवढे त्याचे काय करत असतात, त्याचं ते वाढतच जात असते. ठीक आहे, मग छोटासा आपल्या एकदम छोट्या गोष्टीकडे विचार करावा लागते. म्हणून ते म्हणतात की कोणतेही अत्यंत अवघड जेव्हा प्रश्न तुम्हाला जेव्हा पडत असते तर त्याचा एकदम सखोल अभ्यास करावा लागतो. छोट्यातले छोटे गोष्ट तुम्हाला इथे काय करावं लागते, ती त्याचे विभाजन करता आलं पाहिजे पहिले तर. थर्ड याच्यामध्ये साध्या सरळ सोप्या भागापासून सुरुवात करून क्रमाक्रमाने बाहेरील भागाकडे मार्गक्रमण करता आले पाहिजे. म्हणजे एकदम साधी सरळ सोपी भागा असली पाहिजे ते, आणि जे सुरुवातीला त्याच्यानंतर काय केली पाहिजे त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने काय केले पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे आपण. आणि अशा ही जी पद्धतीचे जो मार्ग वापरणार आहोत त्यानुसार तुम्हाला तुमच्या सत्य ज्ञानाकडे तुम्ही वाटचाल करू शकता. ठीक आहे, चौथा जो आहे कोणत्याही घटकातील आपले जे मोजमाप पूर्ण करावे हे करीत असताना त्या घटकातील कोणताही भाग शिल्लक राहता कामा नये. काय म्हटलं, जेव्हा तुम्ही त्या घटनातील मोजमाप जेव्हा करता ते पूर्ण असायला पाहिजे. असं नाही की आज मी एवढं केलं उद्या मी नंतर तेवढं करीन, नाही. त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. त्याचा पूर्ण जो शीलपणा आहे त्या भागाचा ते पूर्ण एकही आपण म्हणू की शिल्लक राहता कामा नये. छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही त्याच्यामध्ये पर्टिक्युलर त्या वेळेवरती केलं पाहिजे, ते पूर्ण मोजमाप केलं पाहिजे. ठीक आहे, अर्थात एखादा भाग सुटला तर नसेल याची खात्री घेतली पाहिजे. बघा, गणित जे तुम्ही करता तुम्हाला रीतसर मांडणी करावी लागते. फर्स्ट इथं तुम्हाला लक्षात येते, अरे मी तर इथे काहीतरी विसरलो, इथे तर मी हे द्यायला विसरलो. म्हणजे म्हणूनच ते म्हणतात की तुम्ही जेव्हा विचार करत आहात तेव्हा तुम्हाला कुठलाही भाग तुमचा सुटता कामा नये. त्याचा सखोल आणि खात्रीपूर्वक विचार करून तुम्हाला तो विचार करावा लागत आहे. आणि या पद्धतीच्या आधारे आपण कोणत्याही घटकाचे अध्ययन केल्यास आपणास निश्चित सार्विक आणि विधानाची इथे काय होणार आहे, प्राप्ती होणार आहे. म्हणजे रेने डेकार्त म्हणतात की तुम्हाला सत्य ज्ञानाकडे संशय जेव्हा पद्धतीने पाहता तर तुम्हाला या 4 स्टेप म्हणूनच जावं लागणार आहे. आणि त्याच्या पहिले जे 2 पद्धती होती ती कोणती होती, तात्विक होती आणि दुसरी कोणती होती, प्रज्ञात्मक. ओके, मग ह्या 2 गोष्टीच्या मधूनच तुम्हाला 4थ्या गोष्टी इथे पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ बस एवढाच. याच्यानंतरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, महत्त्वाचं. ठीक आहे, तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.